जलगांव में बीजेपी नेता किरीट सोमैया ने उन पर हुए हमले को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने बताया कि सिल्लोड़ में उन पर 1 दर्जन से ज्यादा लोगों ने हमला किया। हालांकि सीआईएसएफ कमांडो की वजह से वो सुरक्षित है। सोमैया ने हमले का आरोप उद्धव ठाकरे गुट, कांग्रेस, एमआईएम और पूर्व मंत्री अब्दुल सत्तार के राइट हैंड पर लगाया है। उन्होंने सिल्लोड़ पुलिस पर भी गंभीर आरोप लगाते हुए कहा कि पुलिस स्थानीय नेताओं के दबाव में काम कर रही है और उन्होंने पर्याप्त सुरक्षा नहीं दी। उन्होंने कहा कि उन्हें डराने और उनकी आवाज बंद करने के लिए उन पर हमला किया गया, लेकिन वो बच गए। सोमैया ने इस मामले की शिकायत केंद्र सरकार से करने की भी बात कही है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। जे महाराष्ट्रात 2,24,000 अपात्र लोकांनी, घुसखोरांनी बनावटी कागदपत्राद्वारा जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे। 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आज सिल्लोडमध्ये अशा 1100 अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्राद्वारा जन्म प्रमाणपत्र घेतले, त्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला। 5 लोक माझ्या गाडीपर्यंत पोहोचले, गाडीवर पण त्यांनी हल्ला केला। केंद्र सरकारचे सीआयएसएफ कमांडोच्यामुळे मी सुखरूप जळगावला पोहोचलो आहे। मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोहोचले कसे, आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल, काँग्रेसचे नेते असेल, एमआयएम असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करावीच लागणार। सिल्लोड पोलिसांनी जेवढी सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे ती घेतली का? की सिल्लोड पोलीस लोकल राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करते, ही चिंतेची बाब आहे। मी डीजी ऑफिसला सांगितलंय, अशा प्रकाराने जर मी घुसखोरांच्या विरोधात लढत असेल, बांगलादेशी रोहिंग्याच्या विरोधात लढत असेल आणि त्यावेळेला जर अशा प्रकाराने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल, खेदाची बाब आहे। स्वाभाविक आहे, 1100 मी पूर्ण एव्हिडन्सेस दिले। 1100 लोकांनी नकली बनावटी कागदपत्र दिले, त्याला सिल्लोडचा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र दिले, आता ते रद्द होणार आहेत। म्हणून काल पण त्या लोकांनी काहीतरी 5-7 पक्षाचे लोक, त्यात एमआयएम, काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना नेते, अब्दुल सत्तारचे राईट हँड, लेफ्ट हँड, त्यांनी निवेदन दिलं आणि आज मला घाबरवण्यासाठी किंवा माझं तोंड बंद करण्यासाठी गाडीवर हल्ला, हे कमांडोमुळे मी वाचलो। सिल्लोड असो की जळगाव असो, येथेही 43 लोकांनी बनावटी कागदपत्राद्वारा, बनावटी तहसीलदारचा आदेशद्वारा जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता। गुन्हा दाखल झाला आहे, परंतु जळगाव पोलिसांनी त्या 43 लोकांवर कारवाई केली नाही आहे। त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आलो आहे।